आजचा ब्लॉग भावानं सगळं आवरून चालू केलता. त्यात जायचं होतं आपल्याला भावानं लग्नाला भैयांच्या. मग काय भावानं छानपैकी व्हिडिओ घेतला की बसलो गाडीवर धरली की भैयांच्या लग्नाला जायची वाट. त्यात भावानं प्रणव भैया म्हणजे गाडी काय बारक्यानं चालवतोय विषय हार्ड गाडी चालवत होतं. नुसतं ओढत होतं बघा गाडी तर भावानं मॉडिफाय लागली होती तरी पण काय सुट्टी दिली नाही. गाडी म्हणजे बारक्यानं पळवत नव्हतं, सुट्टी दिली नाही. जाता जाता भावानं एलरत पोहोचलो की एलरतनं निघालेलो. भावानं आज लग्न सगळीकडेच होतं वाटतं. आज मुहूर्त काय तर चांगला होता असं वाटायला आलेलं. भावानं एलूर मध्ये असला हार्ड लोकेशन आहे फोटोशूटला तर भावानं 100% तुम्ही एकदा अवश्य एकदा भेट द्या. जिथं विषय हार्ड भावानं फोटोशूट होणार. त्यात आम्ही निघालेलो बघा असं मस्तपैकी शूटिंग घेतलं बघा. एक निसर्गरम्य वातावरण ओके मध्ये होतं भावानं तिथं. त्यात भावानं आज आपण एलूर फाट्यावर निघालेलो कारण का आपला डीजे विक्की जिथं येणार होता त्याला भेटायचं होतं. त्याला घेऊन जिथं आपण जायचं होतं भावानं. त्यात आज जाता जाताना भावा सगळीकडे बघल तिकडे लग्नाच्या गाड्याच होत्या. त्यात आपला दिसला की डीजे विक्की कोपऱ्यात एका उभा राहिलेला आपली वाट बघत. भावासोबत असा एक व्हिडिओ घेतला की मस्तपैकी आणि धरली की भैयाच्या लग्नाला जायची वाट. त्यात भावानं रॉयल चोपनचे डॅशिंग ओनर तुम्हाला माहितच असतील आकाश भैया डुबल यांच्या लग्नाला आपण निघालेलो भावानं. लुक मध्ये विषय हार्ड केलता आपण. हायवेला सगळं भावानं वातावरण म्हणजे विषय हार्डच होतो आणि त्यात रस्ता बांधा असल्यामुळे काय विषय हार्ड वाकडन तिकडं सुट्टी नॉटच हो. त्यात भावानं आपला मित्र डीजे विकी कोल्हापूर याचा झालता ऍक्सिडेंट. तो लागलेला आपल्याला माहिती सांगाय माझं असं झालं तसं झालं. भावाला आपल्या मांडलं पाहिजे ऍक्सिडेंट होऊन पण भैयासाठी लग्नाला आलता. त्यात भावानं हायवे तुम्हाला माहित असेल तर भावानं कमेंट करून नक्की सांगा कुठला हायवे. मग काय भावानं एवढ्या लांब जायचं म्हणलं आपल्या गाडीत त्याला 100% पाहिजे. मग दिसला की पुढे पेट्रोल पंप गाडी वळली बघा पेट्रोल पंपावर हात आणि गेलो त्याला टाकाय केलं की चालू. भावानं त्याला टाकताना सुद्धा असा एक मस्त पैकी लोक घेतला की बघा विषय हार्ड परणो बाय तेवढंच बघून हसताना ओके मध्ये केलं बसलो गाडीवर. भावानं लगीन जरा लांब असल्यामुळे व्हिडिओ खूप मोठा झाला तरी पण भावानं तुम्ही सुट्टी देऊ नका बघायला. मग काय भावानं गाडीला पोट भरून तेल पाजलं की आणि गाडी गेली जाम आणि निघालो बघा भावानं घुमत. हायवे तर तुम्हाला माहित असेल. त्यात आम्ही त्याला टाका पात्र ही विराजन त्या हवा निघालेली. मग काय त्यांना पण घेतलं की निघालो की घुमत. त्यात आज भावानं मला वाटतं मुहूर्त तर चांगलाच होता कारण का सगळीकडे बघत तिकडे लगीन सुरू होतं. त्यात भावानं जाईल तिकडे हॉटेल तर विषय हार्डच होती ती. हॉटेल तुळशी हॉटेल MK धाबा भावानं विषय हार्डच होता. त्यात भावानं आज जाता जाता एक मस्त असं सुंदर असं सकाळपारी दर्शन झालं. निघालेली भावानं पालखी श्री स्वामी समर्थांची. थोडं भावानं लगीन लांब असल्यामुळे आम्ही काही थांबलो नाही तसंच दर्शन घेतलं भावानं आणि ही बघा माऊले कसे चालत निघालेले ओके मध्ये. त्यात भावानं लोकेशन बघल तिकडे विषय हार्डच होता. असं वाटत होतं की थांबून फोटो बिटो काढूया तरी पण भावानं थांबलं नाही. आपल्याला लग्नाला झालं उशीर आधीच. त्यात भावानं जाता जाता आपल्याला एक दिसलं की विषय हार्ड लोकेशन ती. भावानं दांडगा दिसला की डायनोसॉर मोठा लाट. तसंच इथनं जरा पुढे गेलो तर तिथं दिसलं मोठं डिमार्ट. भावानं डिमार्ट मध्ये एकदा अवश्य भेट द्यायला लागतं बघा तुम्हाला. मग काय भावानं धरली की फुटली भैयांच्या लग्नाला जायची वाट. भावानं ब्रिज खाल्लं निघालेलो. ब्रिज काय सपना लवकर. भावानं नवीन बांधकाम केल्यामुळे ब्रिज काय विषय टॉपचाच केलता. मग काय भावानं मॅप लावलेला की मॅप नुसार भावानं धरला रस्ता बरोबर बघा बसलो बघा भैयांच्या बरोबर स्टॉपवर. भावानं आकाश भैयाने तर विषय टॉपचाच करून टाकलेला. लगीन चालू व्हायच्या आधीच थप्पी डॉल्बीवाल्याने रचूनच ठेवलेली. खरोखर भावानं ही दृश्य बघून मला आपल्या अगदी 32 शिरायची आठवण आली. हॉलचा असा व्हिडिओ घेतला भावानं इथं बघल ते सगळं टॉपच केलं. डेकोरेशन तर विषय हार्डच होतं. मग काय भावानं भैया गेलं तर देव करायला. मग आम्ही आपलं थांबलो भैयांची वाट बघत असे ओके मध्ये. भावानं बघूच तर तिकडं सायाडे भैयासनी देव करून घेऊन आलता. भावानं ही लगीन विषय हार्ड होतं. साऊंडची थप्पी इथं चाललेले भावानं. भावानं मला वाटतं अखंड कराड मध्ये असं कोणाचं लगीन झालं नसतं असं भैयानी लगीन केलं विषय हार्ड. भैयांच्या मागणं पब्लिक तर बारकं नव्हतं भावानं. विषय हार्ड पब्लिक होतं. त्याच भावानं गर्दीमध्ये आपल्याला दिसली की सायाडूची ताकद. मग काय ओके मध्ये केलं की भावानं तिथनं फक्त हॉल मध्ये एंट्री केली. भैयांना घोड्यावर नाचवत होते. मग काय भावानं तिथं सुद्धा थप्पी डॉल्बी लावलेली. त्यात भावानं आत आलो की हॉल मध्ये बघतोय तर भावानं पवनचक्कीचा काय विषय म्हणलं मोठा लाट फॅन लावलेला. त्यात भावानं तुम्हाला माहिती आहे आपण गेले बसलो जेवायलाच बघा डायरेक्ट. त्यात भावानं जेवणाचा वास बघूनच विषय हार्ड होतं. त्यात असा एक व्हिडिओ घेतला बघा भावानं मस्त पैकी. त्यात भावानं अक्षताचं टायमिंग झालं की मग काय अक्षता घेतले की आणि व्हिडिओ गॅस घेऊन निघालो बघा. त्यात भावानं हॉल मध्ये एंट्री करेपर्यंत बडजीने सुरू केले की अक्षता म्हणायला. मग काय भावानं बडजीने बघूच तो अक्षता फर्स्ट म्हणून संपवल्या की. भावानं तुम्हाला तर माहितच आहे अक्षता संपल्या की माणसं लगेच कुठं पळते ती. मग काय भावानं जेवणाच्या याची धरली की वाट लगेच माणसाने. त्याचबरोबर भावानं अक्षता संपल्या लगेच बाहेर इकडे झालं कॉम्पिटिशन चालू. भावानं साऊंड तर एका परस एक वाजत होता तरी पण भावानं तिथं काय सुट्टी दिली नाही. कॉम्पिटिशन कोणाला करून दिलं नाही आकाश भाईयांनी. त्यातनं असा एक व्हिडिओ घेतला की बघा आणि मस्तपैकी ओके मध्ये डन केलं तर भावानं पुढचा व्हिडिओ लगेच आपण एडिटिंग मध्ये बघूया चला. भावानो
ह्यात सगळ्यात मोठी चुकी म्हणजे आम्ही आलतो फक्त लग्नाला, पण गिफ्ट काय सोबत घेऊन आलोच नव्हतो. मग काय भावानो, आपला डीजी विकी कशाला, डीजी विकी लगेच बोलला चला जाऊया दुकानात. मग भावानो पोचलो गेले की बघा गिफ्टच्या दुकानात. मस्तपैकी एक फोटो बघितला महाराजांचा आणि लगेच घेतला की पॅकिंग कराय. भैया पॅकिंग तर विषय हार्डच करत होतो, त्यात काय विषयच नाही. फास्ट मध्ये एकदम केलं की बघा भैयाने पण ओके मध्ये दिलं की पॅकिंग करून, आणि ओके मध्ये केलं निघालो की जिथनं. त्यात भावानो एक विषय असं झाला की म्हातारा माणूस एक घालतं गिफ्ट काय लागलेलं गेला बघा की, बघून लागला हसू झाला. डीजे विकीला बोललो सोड विषय सगळा, आणि घेतलं की पॅकिंग केलेलं गिफ्ट आपलं, आणि आलो बघा हॉल मध्ये. आपलं कार्यकर्ता वाटच बघत राहिलेलं तो हो बा. मग काय भावानो गेल्या गेल्या डायरेक्ट स्टेजवर गेलो की भैयाने द्यायला चालू केलं गिफ्ट. मग काय भावानो लगेच भैयाने असं गिफ्ट दिलं की बघा छान छान मस्तपैकी फोटो घेतलं भावानो ओके मध्ये, आणि निघालो बघा. कंटाळा तर भावानो खूप आलता, येत ना हालो वाटत नव्हतं भावानो. साऊंड तर विषय हार्ड होतं त्यामुळे काय विषय नाही. मग काय आपले रायडर प्रणव भैया लगेच काही काढली बघा आपली धूम, आणि लागलो स्वराला. भावानो कंटाळा तर खूप आलता, तरी पण भावानो तिथनं आपल्याला हालू वाटत नव्हतं, कारण का भावाची तर साऊंडवर थप्पी होती. तर भावानो तुम्हाला माहितच आहे, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ कसा वाटलाय भावानो कमेंट करून नक्की सांगायला लागतोय.